जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर स्नेहल ज्ञानोबा वाघमारे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी निमंत्रित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टर स्नेहल वाघमारे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मौजे चांदेगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती या ठिकाणी साजरी होती आहे। या जयंती कार्यक्रमाच्या अनुषंगानं या मातीचा सुपुत्र ज्ञानोबा रानूबाई नामदेव वाघमारे यांचे चिरंजीव स्नेहल मनीषाताई ज्ञानोबा वाघमारे हा DYSP झाला। त्याचाही सत्कार या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं, ग्रामस्थाच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं या ठिकाणी साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला या मंचावर उपस्थित असलेले या गावचे सरपंच माननीय पंकजी मुसने साहेब, बापूरावजी राठोड, माझ्यासोबत फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा विचार मांडत संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी आम्ही ब्रह्मंदी करतो ते माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर व्यंकटरावजी सुरेशी साहेब, चंद्रकांतजी शिर्षे सर, अभिजीतजी गायकवाड, सोमोशी साहेब, धनराज भोसले साहेब, संजयजी देवनाळे, संकेत धर्मेंद्र कांबळे, सुशांतजी कांबळे, पृथ्वीराज वाघमारे, सर्व इथे बसलेल्या उपासक आणि उपासिका हो, मी दाव्यानं सांगतो, बाबासाहेब केवळ दलिताचे नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान या देशाच्या 140 कोटी लोकांचं आहे आणि हे संविधान म्हणजे भारत देशाच्या डोक्यावरचं कुंकू आहे। एवढा मान मला तो माझ्या बाबासाहेबांनी या देशाला दिला। बाबासाहेबाला केवळ एका महान जातीच्या कुंपणामध्ये बंदिस्त करू नका। बाबासाहेबांच्या अवतीभोवती असलेलं पूर्वाश्रमीचा महार कुपाटी जाळून खाक करा आणि या गावाला आजपासून नवीन ओळख आहे। कमिशनर आणि कमिशनर स्नेहल ज्ञानोबा वाघमारेचं गाव म्हणून आता चांदेगावची नोंद होईल। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व इतर सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो व मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे व एवढे वेळ होऊन सुद्धा इथे शांतपणे ऐकत बसणाऱ्या तमाम जनतेचे आभार मानतो। थोडक्यात माझं इंट्रोडक्शन देतो। माझं नाव डॉक्टर स्नेहल ज्ञानोबा वाघमारे। मी सध्या CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट डेप्युटी SP या रँकवरती कार्यरत आहे आणि UPSC सिव्हिल सेवा परीक्षा 2023 चा जो रिसेंटली निकाल लागला त्यात माझा संपूर्ण भारतामध्ये 945वा क्रमांक आलेला आहे। या परीक्षेत जवळपास 5 लाख विद्यार्थी बसले होते। त्या 5 लाख विद्यार्थ्यांपैकी 1016 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि त्या 1016 विद्यार्थ्यांमध्ये माझं नाव आलेलं आहे। म्हणजे 0.2% या परीक्षेचा जो पासिंग पर्सेंटेज असतो त्या 0.2% विद्यार्थ्यांमध्ये माझं नाव आलेलं आहे। 3 ते 4 मिनिटात माझं भाषण संपवतो। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जिद्द असायला पाहिजे तुमच्याकडे। या 3 गोष्टी म्हणजे सांगतो त्या अत्यंत महत्वाच्या आहेत। भाषण संपल्यानंतर या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि तुमच्या पुढील आयुष्यात या 3 गोष्टींचं पालन करायचं आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट जिद्द असली पाहिजे। तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर जिद्द सर्वात महत्वाची असते। 2018 पासून मी या परीक्षेची तयारी करत होतो। 2017 साली माझं MBBS पूर्ण झालं की रुग्णालयातून मुंबई येत होतो। 2018 पासून मी या परीक्षेची तयारी करत होतो। सलग 3 वेळेस मी इंटरव्ह्यू दिली UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनची। ही परीक्षा 3 टप्प्यात घेतली जाते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू। 3 टप्पे पार केल्यानंतर एक फायनल लिस्ट लावली जाते
आणि त्यानुसार सर्व्हिसेस दिले जातात. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असं मी 3 वेळेस 3 टप्पे पार केले होते, परंतु माझं फायनल लिस्ट मध्ये नाव आलं नव्हतं. जेव्हा इंटरव्ह्यू व्हायचा त्यावेळेस रिझल्ट लागायचा, पण फायनल लिस्ट मध्ये माझं नाव नसायचं. असं 3 वेळेस मी इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीपर्यंत पोहोचून सुद्धा माझं नाव यादीमध्ये नव्हतं. परंतु यावेळेस मी 4थ्यांदा इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो. परत एकदा प्रिलिम्स पास झालो, परत मेन्स दिली, मेन्स पास झालो, परत इंटरव्ह्यू दिला आणि माझं फायनल यादीमध्ये नाव आलं. यातून तुम्हाला हे समजून घ्यायचं की एखादी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी काय असलं पाहिजे, जिद्द असलं पाहिजे. 2018 पासून ते 2024 पर्यंत 24 मध्ये रिझल्ट लागला. एवढे वर्ष तुम्हाला या एक्झामिनेशनच्या प्रोसेसमध्ये स्वतःला भक्कम ठेवायचं होतं. त्यासाठी काय लागतं, तर धीर लागतं, संयम लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्यामध्ये असली पाहिजे ती म्हणजे संयम आणि धीर आणि संयम होतं. त्यामुळेच मी सतत ही परीक्षा पास न होऊन पण या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहिलो आणि फायनली मला माझं नाव लिस्ट मध्ये आलं. पहिली गोष्ट झाली जिद्द, दुसरी गोष्ट झाली धीर आणि संयम. तिसरी गोष्ट जी अत्यंत महत्वाची आहे ते आहे सातत्य. एखादी गोष्ट तुम्हाला जर अचीव्ह करायची असेल तर ती काही असू द्या, मग ते शिक्षणाच्या क्षेत्रात असू द्या किंवा पॉलिटिकल क्षेत्रात असू द्या किंवा मग ते बॉडी बिल्डिंग क्षेत्रात असू द्या, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते सातत्य. एखादी गोष्ट जर तुम्हाला अचीव्ह करायची असेल तर ती गोष्ट तुम्हाला रोज करावी लागेल. 16 तास 18 तास फक्त 10 दिवस अभ्यास करण्यापेक्षा 8 ते 10 तास वर्षभर अभ्यास करा. ते जास्त महत्वाचं ठरेल, ते जास्त उपयोगाचं ठरेल. अशा प्रकारे चित्र, संयम आणि सातत्य या 3 गोष्टी माझ्या भाषणानंतर तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात गेले पाहिजे. तरच यानंतर सुद्धा अजून एकदा डॉक्टर स्नेहल वाघमारे तयार होऊ शकतो. आणि यापुढेही मला जे काही सर्व्हिस भेटेल, आता पुढच्या 1-1.5 महिन्यांमध्ये सर्व्हिस अलोकेशन होईल. मला एखादी सर्व्हिस दिली जाईल. भारत सरकारच्या कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये उच्च पदावरती मला माझी नेमणूक केली जाईल. माझ्यातर्फे तुम्हाला शैक्षणिक कुठलीही मदत असो, माझ्या गावकऱ्यांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामामध्ये कुठलीही तुम्हाला मदत लागत असेल तर नक्कीच माझी आठवण काढावी. ती जेवढी जमेल तेवढी माझ्या तऱ्हेने मी पूर्ण करण्याचे पूर्ण प्रयत्न करेन याचं आश्वासन देतो तुम्हाला. माझा फोन नंबर इथे बऱ्याच लोकांकडे आहे, परंतु सगळ्या लोकांकडे माझा फोन नंबर असावा जेणेकरून तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकाल. ही माझी इच्छा आहे ना की कोणा थ्रू तुम्हाला येण्याची माझ्याकडे काही गरज नाही. हे तुमचं प्रिव्हिलेज असेल, हे तुमचं सौभाग्य असेल की मी या गावातून आलेलो आहे आणि गावावरच्या प्रत्येक माणसाकडे माझा नंबर असावा जेणेकरून तो माझ्याकडे डायरेक्ट पोहोचला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हा सर्वांची परतफेड करण्यास मी आश्वासन देत आहे तुम्हाला. आणि आज इथे सर्वांनी जमून शांततेपूर्वक इतका वेळ होऊन सुद्धा आपण थांबला, माझं अभिनंदन केलं, माझा सत्कार केला. हा सत्कार फक्त मला मोटिवेट करत नसून तर इथे जमलेले जे यंग पोर आहेत, जे तरुण आहेत, जे शिक्षण घेत आहेत त्यांना सुद्धा मोटिवेट करेल अशी मला इच्छा आहे. आणि आपण सर्वांनी मला इथे बोलवलं, खूप मोठ्या स्केलवरती सत्कार केला, त्याचा मला खूप आनंद झाला आणि मी सुद्धा मोटिवेट झालेलो आहे आणि असंच पुढे मी माझे कार्य करत जाईल. डॉक्टर स्नेहल वाघमारे अगोदरच MBBS डॉक्टर असून त्यांनी अपार मेहनत करून 2023च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत घवघवीत यश मिळवून गावचे नाव उज्ज्वल केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबूराव राठोड, साधू लोणीकर, प्राध्यापक